हॅलो मॅम. हा हॅलो, मी मोहिते मॅडम बोलते. हा येतोय मॅम आवाज तुमचा. हा येतोय ना. हा. आवाज येतोय का? हो येतोय बोला ना. हा मी आता फक्त काय करणार आहे, तुम्ही लेक्चरला सगळेजण या. मग त्याच्यामध्ये मी थोडक्यात कालचं घेतलेलं आहे सगळं ते सांगणार आहे. सगळं संपलंय ना माझं टॉपिक. हो चालेल मगापासून मी जॉईन करतोय पण जॉईनच होत सिलॅबस सगळा संपलेला आहे. आणि 11:15 म्हणजे दरम्यान म्हणजे 12 वाजता चाललेत. बाकीच्यांना पण सांग जरा हजर व्हायला, म्हणजे मग मी तुम्हाला नोट्स ज्या आहेत ना युनिट सेकंडच्या त्या मी तुम्हाला पीडीएफ फाईल करून पाठवून देते. ओके जरा मी ग्रुप त्याच्यामध्ये एमसीक्यूज पण घालते जरा. कसे प्रश्न विचारतील ते बघून मग तुम्हाला देते मी. काय ओके मी ग्रुपला मेसेज करते मॅम 2 मिनिटं. हॅलो, बाकीच्या मुलांना हजर व्हायला सांग ना. काय मागचं काय झालंय किंवा काय नाही, काय समजलं का नाही. ते विचारण्यासाठी मी केले आता. ओके मॅम, मी 2 मिनिटं थांबा मेसेज करते ग्रुपला. हो हो थांबते मी. 1-2 सगळ्यांना मेसेज कर. कधी टाकता एकदा तर खाली कधी. लेक्चर आहे तुम्हाला आज? लेक्चर आहे, थोडस इंट्रोडक्शन पार्ट फक्त येणार, संपलंय माझा पोर्शन. फक्त त्यांना गाईडलाईन्स काय द्यायची. बंद करा, फॅन पण बंद करा जरा, गार लागते. मॅडम हिंदी
हॅलो हॅलो, आवाज येते का ऐकायला? हॅलो, BSc 3 स्टुडंट. येस येस मॅम, मॅम. येतोय. बर, आता तुम्हाला काही शंका आहे का? आता पहिला टॉपिक जो झालेला आहे, मी आज फक्त इंट्रोडक्शन म्हणजे मागच्या हे घेणार आहे, म्हणजे रिव्ह्यू घेणार आहे. युनिट फर्स्ट ॲक्वॅटिक बायोम्स. आता इन दिस टॉपिक फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, that is the lake, wetlands, streams and rivers. Second, ecosystem of the estuaries. Third point, intertidal zones. Intertidal zones mean there are 3 zones are present. Intertidal rocky shore, intertidal sandy shore and intertidal muddy shore. These points generally they are included in these intertidal zones. Next point is the oceanic pelagic zones. Oceanic pelagic zones, म्हणजे pelagic zones which are divided into the different regions. Next is the marine benthic region. Pelagic region and benthic region. These are the two zones which are present into the marine habitat. Marine habitat मध्ये हे 2 zones असतात, pelagic zones आणि benthic zones. मग बेंथिक झोन मध्ये काय येतं, पिलॅजिक झोन्स मध्ये काय येतं, तो चार्ट दिलेला आहे पूर्ण मरीन हॅबिटॅटचा, तो सगळा चार्ट नीट व्यवस्थित वाचायचा. आणि नेक्स्ट पॉइंट, कोरल रिप्स. कोरल रिप्स म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द कोरल्स, नंतर टाइप्स ऑफ द कोरल्स, ते त्याच्यामध्ये आहे सगळं दिलेलं, ते तुम्ही पहा. आणि त्याचा डायग्राम, नंतर बायोटा ऑफ द कोरल रिप. त्याच्या बायोटिक कम्युनिटी म्हणले की त्याच्यामध्ये बायोटिक म्हणजे बायोटिक कम्युनिटी ऑफ द फ्लोरा अँड फाउना, हे दोन्ही त्याच्यामध्ये येणार. अशा पद्धतीनं हे सगळा टॉपिक्स जो आहे ॲक्वॅटिक बायोम्स. दुसरं जे युनिट आहे, सेकंड युनिट, फ्रेश वॉटर बायोलॉजी. आता इन द फ्रेश वॉटर बायोलॉजी विच आर डिवाइड्स इनटू द 2 टाइप्स. फर्स्ट इज द लेंटिक हॅबिटॅट, second is the lotic habitat. म्हणजे lake freshwater habitat, which types of the freshwater habitat, there are 2 types. What is the meaning of the lentic habitat? Lentic habitat means a standing water system. Lotic habitat means a running water system. Standing water system means that is the ponds, generally ponds, lakes, swamps, etc. All these points they have included under the lentic habitat. And the lake as an ecosystem, lake as an ecosystem, that is the in this point importance of the lakes. There are 3 importance of the lakes, Euclid Lake, Lake Superior and Lake Baikal. Nanta next, characteristic features of the lakes. Next point, classification of the lakes, means the types of the lakes. There are 3 types of the lakes are present. Oligotrophic lake, eutrophic lake and dystrophic lake. These are the 3 types of the lakes or the classification of the lakes. Nanta lake as an ecosystem. Lake as an ecosystem. In the ecosystem, it consists of mainly the abiotic factors and the biotic factors. Abiotic factors mean that is the water, CO2, O2, inorganic compounds, organic compounds, light, temperature, pressure, pH, etc. And the biotic community means factors means living community. Biotic factors like that the plants and animals, producers, consumers, and the decomposers or the reducers. So these are the lake ecosystem. What is the meaning of the producer? What is the meaning of the consumers? In the consumers there are 3 types: primary consumers, secondary consumers, and the tertiary consumers. So these points generally they have included under the lake ecosystem. The next point is the physico-chemical characteristics. Physico-chemical characteristics, the first point is the light. In the light penetration in the lake, there are 3 zones are present: euphotic zone, dysphotic zone and aphotic zone. And the next point is the zonation of the lake. In the zonation of the lake, there are 3 zones are present: littoral zone, limnatic zone
and the profundal zones. These are the three zones are present. Next point is the temperature. This is the physico-chemical characteristic features of the region's temperature. The temperature generally which are present into the day temperature and the night temperature. The properties of the water generally high specific heat, high latent heat of the fusion, high latent heat of the evaporation, and the high density. These are the points generally present into the temperature. At the next point is the thermal stratification. In the thermal stratification, strata means a layer. In the thermal stratification, there are 2 points, main 2 points, summer stratification and the winter stratification. In the summer stratifications, generally, which are distinct into the 3 layers are present. Upper layer, epilimnion, middle layer, metalimnion, and the lower layer, hypolimnion. So these are the thermal stratifications and their diagrams. Generally, they have mentioned in the notes. And the next point is the winter stratification. Winter stratification, generally the temperatures they have measured into the freshwater system. In the winter stratifications, 0 degree centigrade to 2 degree centigrade ice generally they have completely covered in the upper layer, and lower layer of the temperature, the water columns below the 4 degree centigrade. So this is the 2 points present into the thermal stratification. In thermal stratifications, the right short notes of the thermal stratification विचारला प्रश्न तर हे दोन्ही पॉइंट्स लिहिता आले पाहिजेत आपल्याला. नंतर डिझॉल्व्ह सॉलिड्स हा एक फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. नंतर नेक्स्ट कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स. नेक्स्ट पॉइंट इज द डिझॉल्व्ह गॅसेस. डिझॉल्व्ह गॅसेस देयर आर 2 टाइप्स ऑफ द गॅसेस, ऑक्सिजन अँड द CO2. O2 अँड द CO2. म्हणजे ऑक्सिजन कसा डिप्लिशन ऑफ द ऑक्सिजन आणि ऑक्सिजन इट इज इसेन्शियल टू द living plants and the animals, and the carbon dioxides. So these points generally. Next point is the turbidity. Turbidity of the water. Turbidity म्हणजे काय? What is the meaning of the turbidity or the sources of the turbidity? And the next point is the phosphates and the nitrates. Phosphates and the nitrates. All these points generally they have included under the physico-chemical characteristic features. हे माझ्याकडे निम्मा टॉपिक आहे, त्याच्या पुढचे जे पॉइंट्स आहेत ते यादव सरांच्याकडे आहेत. काय कार्बन सायकल वगैरे जे आहेत ना, न्यूट्रिएंट सायकल जे आहेत ना, तिथून पुढचं सगळं जे आहे ते यादव सरांच्याकडे टॉपिक आहेत. तर माझ्या ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला काही अडचण आहे का? इफ यू अंडरस्टँडिंग दीज पॉइंट्स. ह्याच्यामध्ये मी आता शॉर्ट नोट, लॉंग आन्सर, MCQs जे काय आहे ते ह्या टॉपिकचा धडा संपला की त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट्स येतील. तर MCQs आणि मी गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्हाला नोट्स देईन, त्याची PDF फाईल करून देते. पहिल्याचे मिळाले का नोट्स तुम्हाला? एक्वॅटिक बायोलॉजी मधला पेपर मधला युनिट फर्स्टच्या नोट्स मिळाल्या का सगळ्या? युनिट फर्स्टच्या नोट्स सगळ्या मिळाल्या? हॅलो, युनिट फर्स्टच्या नोट्स मिळाल्या का? आणि बाकीची मुलं कुठे गेली सगळे? TY DSC ची मुलांनी साधारण तुमच्याकडे झूलॉजीला 36 मुलं आहेत आणि फिशरीला 11 मुलं आहेत. त्यापैकी 47 मुलांपैकी मुलं किती प्रेझेंट असतात? हा, तुम्हाला लेक्चर काय म्हणजे हेच वाटते काय? हा, असं नाही करायचं. प्रेझेंट इट मस्ट बी इसेन्शियल फॉर इच अँड एव्हरी पिरियड्स. प्रत्येक पिरियडला तुमचा अटेंडन्स हा असलाच पाहिजे. काय का सगळं समजते तुम्हाला? समजत असलं तर मग कशाला शिकवायला पाहिजे मी? हा, एवढी तुमची प्रेझेंटी कमी आहे. आणि आता तुम्ही TY DSC चे विद्यार्थी आहात, तुम्हाला सांगायची गरज नाही. काय तुम्ही आता डिग्री घेऊन बाहेर पडणार, तुम्ही पुढे MSc होणार, MPhil होणार, कोण PhD होणार. काय त्यासाठी आपल्याला क्लास महत्वाचा आहे.
काय FY SY TY ह्या तिन्ही वर्षाचा क्लास मिळून क्लास आपल्याला तिथं मिळतो, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन वगैरे जे काय आहे ते. तर पिरियड बुडवायचे नाहीत, अजिबात बुडवायचं नाही पिरियड. पिरियडला सर्वांनी हजर राहायचंच कंपल्सरी. याच्यात तुम्हाला काही शंका आहे का मला विचारा. माझा टॉपिक माझे सगळे पोर्शन दिलेले आहे. ॲक्वॅटिक बायोलॉजीचा 12वा पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं असेल ते मला विचारायचं. इफ यू अंडरस्टँडिंग these points, all these unit first and second, these points generally they have completed. नोट सगळ्यांना मिळाल्या का? पहिल्या टॉपिकच्या तर मिळाल्यात का? पहिल्या टॉपिकच्या मिळाल्या का? ॲक्वॅटिक बायोटिक कम्युनिटीच्या नोट्स मिळाल्या का? ॲक्वॅटिक बायोम्स. अरे हो किंवा नाही? तेजश्री, हॅलो हॅलो, ऐकायला येते का? पूजा, कोण बोलणं झाले? 15 पोर आहेत. हॅलो तेजू. येस मॅम. हा, तुम्हाला सगळ्या नोट्स मिळाल्या का? मॅम आवाज ब्रेक होतो तुमचा, व्यवस्थित येत नाहीये. येत नाही का? बरं, मग आता येतोय का? हॅलो. हॅलो, हा बोला मॅम. हा, तुम्हाला नोट्स पहिल्या टॉपिकच्या मिळालेत का? हो भेटल्यात. क्लासरूम वरती तुम्ही टाकल्या होत्या ना, त्याच भेटल्यात. हा मग त्याच की. आणि त्याच्या MCQs वगैरे दिलेत ना तुम्हाला का नाही दिलेले? हो MCQs लॉंग आन्सर. हा, MCQ फक्त दिलेत, लॉंग क्वेश्चन नाही दिले. बर, लॉंग आणि शॉर्ट कॉन्सेप्ट देते त्याच्यामध्ये. आणि दुसरा टॉपिक आहे त्याची PDF फाईल करते आणि त्याच्यामधले सगळे जे प्रश्न आहेत MCQs वगैरे ते मी जरा पुढच्या आठवड्यात देईन किंवा मग शुक्रवार शनिवारपर्यंत देते. हा, MCQs मला काढावे लागतील जरा त्याच्यातले. क्लासरूम वरती सेंड करणार आहे. हा, क्लासरूम वरती सेंड करते किंवा तुमचं कोण काय तुमचा ग्रुप आहे की त्याच्यावरती हो चालते ना? हो चालेल. BSc ग्रुप केलाय की त्याच्यावर पाठवते. हा, हो चालेल. बर, आता सगळ्यांचं माझं टॉपिक संपलेत माझ्यातले, म्हणजे ह्या सेमिस्टरचा सिलेबस सगळा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही विचारा. काय आम्हाला एखादा पॉइंट समजलं नसेल तर तुम्ही केव्हाही विचारू शकता. सगळं समजलंय का नाही समजलं? नोट्स माझ्या ज्या सगळ्या आहेत त्या मी डायग्राम्स सहित दिलेल्या आहेत. त्याच्या डायग्राम्स तुम्ही काढायच्या आहेत. काय समजलं नसेल पॉइंट तो तुम्ही तिथं काढायचा आहे. आता पहिलं लेक्चर झालं का तुमचं ग? हॅलो, नाही झालं. नाही झालं काय? सगळ्यांचे सिलेबस संपले का? का माझा राहिलाय का? माझा संपवला आता मी आता. हा, सगळ्यांचे झाले सिलेबस संपून? नाही. नाही काय? मग तुम्हाला याच्यात काही शंका आहे का मला सांगा. काय 2 टॉपिक्स आहेत, युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड. ॲक्वॅटिक बायोम्स म्हणले की त्याच्यामध्ये फ्लोरा, फाउना, काय बायोटिक कम्युनिटी ऑफ द लेक, बायोटिक कम्युनिटी ऑफ द रिव्हर्स, स्ट्रीम्स, इश्युराईन. काय इश्युराईन म्हणल्यानंतर त्याच्यामधले व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इश्युरी, तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ द मरीन हॅबिटॅट. मरीन हॅबिटॅट मधला जे पूर्ण क्लासिफिकेशन दिलेले नाही, चार्ट, क्लासिफिकेशन चार्ट संपूर्ण दिलाय तो सगळ्यात डोळ्यात समोर आला पाहिजे. मग मरीन हॅबिटॅट मध्ये विच डिवाइड्स इंटू 2 रिजन्स. 2 रिजन असतात, पेलॅजिक रिजन आणि बेंथिक रिजन. बेंथिक रिजन मध्ये लिटरल झोन, यू लिटरल झोन असे एरिया असतात. मग बेंथिक रिजन म्हणजे काय? नेरिटिक झोन्स, पेलॅजिक झोन्स, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर ते तेवढे पॉइंट्स करायचे व्यवस्थित. कसा प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आपल्याला. आणि हे थर्मल स्ट्रॅटिफिकेशन त्याच्या शॉर्ट नोट विचारतील किंवा डिस्क्राईब फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स विचारलं तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आपल्याला.
कन्साइज मॅटर करता आलं पाहिजे, किंवा लेक मॉर्फोमेट्री म्हणजे काय, मॉर्फोमेट्रीचे डेफिनेशन आणि लेक मॉर्फोमेट्री कशी केली जाते ते सांगितलेलं आहे. लेक इकोसिस्टीमचं संपूर्ण लिहून दिले तुम्हाला, इकोसिस्टीमचं लेक इकोसिस्टीम. नंतरचा पॉइंट आहे थर्मल स्ट्रॅटिफिकेशन, हे महत्वाचं आहे. टेम्परेचर, लाईट, हे सगळे महत्वाचे आहेत. थोडक्यात 5 मार्काला शॉर्ट नोट विचारले त्याच्यावरती लिहिता आलं पाहिजे आपल्याला. ते डायग्राम सहित आणखीन आले पाहिजेत. झुलॉजी म्हणले की डायग्राम्स विच मस्ट बी इसेन्शियल. नुसतं डिस्क्रिप्शन लिहिले आणि परत काही नाही लिहिलं असं नाही करायचं. डिस्क्रिप्शन आणि त्याच्यावरती जर समजा डायग्राम असेल तर डायग्राम नसेल तर डायग्राम काढू नका. हे सगळे पॉइंट्स, काही प्रश्नाला कसं असतं, डायग्रामला ठराविक मार्क असतात आणि डिस्क्रिप्शनला ठराविक मार्क्स असतात. अशा पद्धतीनं तुम्हाला हा पेपर संपूर्ण सोडवावा लागतो. आता पुढच्या वेळेला मी काय करेन, एक टेस्ट घेईन तुमची, चालेल का? टेस्ट चालते का घेतली तर? हो चालेल मॅम. हा, आणि उद्या तुमचं लेक्चर आहे का कुणाचं, का नाहीये? लेक्चर होतात का सगळ्यांचे? हा, होतात. मग आता तुम्ही असं करा, थर्मल स्ट्रॅटिफिकेशन नाही ह्याच्यामधलं, सॉरी, लेक इकोसिस्टीम आहे की नाही, त्याच्यावरती डिस्क्राईब इन डिटेल लेक इकोसिस्टीम, लॉंग आन्सर क्वेश्चन आहे ना, तो चांगला व्यवस्थित करायचा आणि तो मला पाठवून द्यायचा. तुम्हाला होम असाइनमेंट देते मी, वाटल्यास ती तयार करून ठेवा किंवा तो क्वेश्चन्स लिहून घ्या. डिस्क्राईब इन डिटेल लेक इकोसिस्टीम. मॅम ग्रुप वरती तसा मेसेज टाकला तर भेट. हा, कारण आता टेस्ट घ्यायची म्हणल्यानंतर तुम्ही घरात बसलेला आहात, तुम्ही बघून लिहिलं तरी मला कसं कळणार काय. काही वेळेला मग काय करू आपण, एमसीक्यूची घेऊ टेस्ट. काय, पुढच्या बुधवारी मी एमसीक्यूज, पहिले टॉपिक आहे की नाही त्याच्यावरती एमसीक्यूज सांगते, किंवा त्याला गुगल फॉर्म करावं लागेल आहे की नाही, आणि त्याच्यावरती तुम्हाला ते प्रश्न टाकून हे करता येईल. हा, पण निदान तुम्हाला हा प्रश्न तरी तुम्ही लिहून घ्या. काय, डिस्क्राईब इन डिटेल लेक इकोसिस्टीम, हा मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर कसं लिहिताय बघू दे की मला. काय तुम्हाला समजते, कुठपर्यंत समजलेलं आहे. 10 मार्काला प्रश्न असेल. तर माझं आजचं लेक्चर मी काय घेणार नव्हते, पण परत काय म्हणलं की तुम्हाला समजा फक्त इंट्रोडक्शनरी पार्ट जो आहे तो फक्त मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यात तुम्हाला काही समजलं नाही असं काय असेल तर मला विचारा, तुम्ही विचारू शकता केव्हा. इच अँड एव्हरी टाइम दे आस्क द क्वेश्चन्स इन युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड. युनिट सेकंड मधले जे टॉपिक्स आहेत ते वेगळे आहेत. लेक म्हणले त्यांनी, परत लेक एज अन इकोसिस्टीम. तुमच्याकडे सिलेबस असेल, त्या सिलेबस प्रमाणे आपण चाललोय का बघा, काय ते पॉइंट्स आपण घेतलेले आहेत का. नंतर लेक मॉर्फोमेट्री, त्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारते किंवा फुल क्वेश्चन असेल. नंतर फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यामधले लाईट आहे, टेम्परेचर, थर्मल स्ट्रॅटिफिकेशन, डिझॉल्व्ह सॉलिड्स, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, फॉस्फेट्स आणि नायट्रेट्स, हे सगळे जे आहेत ते फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. टर्बिडिटी आणि डिझॉल्व्ह गॅसेस. डिझॉल्व्ह गॅसेस मध्ये ऑक्सिजन आणि CO2 हे या टॉपिक मध्ये फ्रेश वॉटर बायोलॉजी मध्ये येतं. म्हणजे फ्रेश वॉटर हॅबिटॅट म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेश वॉटर हॅबिटॅट. मग या फ्रेश वॉटर हॅबिटॅट म्हणजे काय, स्टडी ऑफ द फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम्स टू देअर एन्व्हायरमेंट. इट डील्स विथ द फिजिकल, केमिकल and geological, biological aspects of the fresh water. Freshwater habitat is a common around the human settlements. It is the smallest habitat compared to that of the habitat. It is a physical, biological link between terrestrial and marine habitat. आणि types of freshwater habitat. Freshwater habitat हे 2 प्रकारचे असतात. पहिली जी आहे ती लेंटिक हॅबिटॅट आणि दुसरी जी आहे ती लोटिक हॅबिटॅट. लेंटिक हॅबिटॅट म्हणजे काय हे माहित पाहिजे आपल्याला, एमसीक्यूज ला विचारतील. लेंटिक हॅबिटॅट म्हणजे इट इज अ स्टँडिंग वॉटर सिस्टीम. या स्टँडिंग वॉटर सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ मेनली द पॉन्ड्स, लेक्स, स्वॅम्स एक्सेट्रा. आणि लोटिक हॅबिटॅट मीन्स रनिंग वॉटर सिस्टीम. इन द रनिंग वॉटर सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ include the rivers, streams and the springes.
All these points generally they have included under the लोटिक हॅबिटॅट. लोटिक हॅबिटॅट आणि लेंटिक हॅबिटॅट मध्ये काय फरक आहे आणि त्याच्यावर तुम्हाला विचारते. म्हणजे इट इज अ रनिंग वॉटर सिस्टीम डॅश डॅश डॅश, रनिंग वॉटर हॅबिटॅट, रनिंग वॉटर सिस्टीम डॅश डॅश डॅश. तर त्याच्यामध्ये पर्याय असतील. ए पर्याय लेंटिक हॅबिटॅट, बी लोटिक हॅबिटॅट, सी डेझर्ट हॅबिटॅट आणि डी ग्रासलँड हॅबिटॅट. तर ह्याच्यामधलं हे जे उत्तर आहे तर स्टँडिंग वॉटर सिस्टीम इट इज अ लेंटिक हॅबिटॅट. असे प्रश्न तयार करून आपण त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. किंवा लेक ॲज अन टाईप ऑफ द इको टाईप ॲज द हॅबिटॅट. लेक ही कुठली आहे, लेंटिक हॅबिटॅट आहे का लोटिक हॅबिटॅट आहे, तर असा प्रश्न फिरवून विचारतील. काय त्याच्यामध्ये एमसीक्यू 4 देतील तुम्हाला. तर लेक म्हणलं की लेंटिक हॅबिटॅट आलं, रिव्हर म्हणलं की लोटिक हॅबिटॅट आलं. तर रिव्हर वरती विचारतील, रिव्हर इज अ इन विच टाईप ऑफ द हॅबिटॅट डॅश डॅश असेल, त्याच्यामध्ये 4-5 पर्याय दिले असतील तर ती लोटिक हॅबिटॅट आहे. असे प्रश्न तयार करून काय केले असतं तुम्हाला विचारले जातात. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. नाहीतर जमलिंग करायचं नाही लेंटिक आणि लोटिक मध्ये. लेंटिकला करायचं लोटिक आणि लोटिकला करायचं लेंटिक, असं अजिबात करायचं नाही. तर these 2 points generally it is a very important. मग लेकचे टाइप्स कोणते आहेत किंवा नुसतं तुम्हाला टाइप्स ऑफ लेक वरची विचारतील. तर टाइप्स ऑफ लेक म्हणल्यानंतर तुम्ही कुठलं बी काही लिहितायत त्याच्यामध्ये. तर इम्पॉर्टन्स ऑफ द लेक्स आणि टाइप्स ऑफ द लेक्स म्हणलं की त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत किंवा क्लासिफिकेशन ऑफ द लेक आहे. तर हे 3 मेन्शन करायचे, ऑलिगोट्रॉफिक लेक, युट्रॉफिक लेक आणि डिस्ट्रॉफिक लेक. हे टाइप्स ऑफ लेक्स आहेत. टाइप्स ऑफ लेक तुम्हाला नेटवरती इंटरनेटवरती वेगळीच माहिती दिलेली असते इन्फॉर्मेशन, तर ती अजिबात लिहायची नाही. माझ्या नोट्स सगळ्यांनी रेफर करायच्या. नेटवरनं माहिती काढता तुम्ही आणि तेच लिहित बसता, त्याचा काही उपयोग नाही. यूज द रेफरन्स बुक. रेफरन्स बुक वापरायला शिका जरा आता. काय प्रत्येक पुस्तक आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे, लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे, लायब्ररीमधून ती पुस्तकं शोधली पाहिजे. त्यातलं काय आपल्याला टॉपिक आहे त्या टॉपिकच्या धर्तीनं काढायचं. तर इनव्हर्टिब्रेट म्हणले की त्याच्यामध्ये फायलम प्रोटोझोआ पासून ते फायलम इकॉन्डर्मेटा पर्यंत असणार ॲनिमल. त्याच्यामध्ये टाईप स्टडी असतील, त्याच्यामध्ये काही पॉइंट्स असतील, काही जनरल टॉपिक्स असतात. तर ते तुम्हाला रेफरन्स बुक म्हणजे काय ते माहित पाहिजे. कोटपालचं पुस्तक आहे, जॉर्डन वर्माचं पुस्तक आहे, एस चानचं पुस्तक आहे, हे सगळे आहेत. एकमनाथ अय्यरचं पुस्तक आहे. तर ही रेफरन्स बुक आहेत. ही रेफरन्स बुक तुम्ही वापरली पाहिजे. नेटवरनं कसं माहिती मिळत नाही जास्त आपल्याला, भरपूर इन्फॉर्मेशन असते, पण त्यातलं परत आणखीन तुम्हाला काय घ्यायचं. काही वेळेला अख्खे लेक इकोसिस्टीम मध्ये सुद्धा अख्खे रिसर्च पेपर्स असतात. त्या रिसर्च पेपरमध्ये तुम्हाला काय कळणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये ती भाषा जरा वेगळी असते. इंट्रोडक्शन, मटेरियल, मेथड्स, रिझल्ट, डिस्कशन हे असले पॉइंट्स त्याच्यामध्ये असतात. तर ओनली द रेफर द यूज ऑफ द रेफरन्स बुक. तर रेफरन्स बुक वापरा. तुम्हाला रेफरन्स बुक एखादं आता समजा इन्व्हर्टिब्रेटचं असेल तर इन्व्हर्टिब्रेट मिळणार, व्हर्टिब्रेटच्या पुस्तकात इन्व्हर्टिब्रेट मिळणार नाही. व्हर्टिब्रेट म्हणले की त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस पासून येणार आणि लोअर कॉर्डेट्स ॲनिमल्स आहेत, हार्डमानिया वगैरे जे आहेत ते लोअर कॉर्डेट्स मध्ये येणार, पेट्रोमायझॉन, मिक्झिन वगैरे. पण सायक्लोस्टोमॅटा, युरोकॉर्डेटा हे सगळे जे आहे ते सिफॅलोकॉर्डेटा म्हणजे अँथिऑक्सस हे लोअर कॉर्डेट आहे. आणि हायर कॉर्डेट ॲनिमल्स जे आहेत ते क्लास स्पायसेस, क्लास अँफिबिया, क्लास एव्स, बर्ड्स अँड क्लास मॅमेलिया. दीज आर द हायर कॉर्डेट्स ॲनिमल्स. But generally use the reference book and their use. ते वापरत जावा जरा हे करत जावा. ज्यावेळेला रेग्युलर कॉलेज चालू होईल त्यावेळेला तुम्ही ते पहा. आणि ह्या ज्या नोट्स आहेत त्या मी तुम्हाला नंतर पाठवते, सगळे क्वेश्चन्स आणि त्याच्यामधले संपूर्ण एमसीक्यूज, लॉंग आन्सर आणि शॉर्ट आन्सर. चालेल. आता काही शंका आहे का विचारा. मी लेक्चर घ्यायचं म्हणून घेतलेलं आहे. माझा सिलेबस संपलेला आहे तरी पण आपलं घेतलंय आपलं. तुम्हाला जर तुमच्या शंका असतील म्हणून त्यासाठी मी लेक्चर हे अरेंज म्हणजे घ्यावं लागलं मला. समजलं का? हॅलो.
वैष्णवी शिंदे कोण आहे? अभिजित तांबे कोण आहे? रोहित माने कोण हॅज लेफ्ट द मीटिंग? काही ठराविकच मुलं असतात त्याच्यामध्ये, काय बाकीचे सगळे लेफ्ट होतात. तर चालेल, करू का बंद मी आता लेक्चर? तुम्हाला काय शंका आहे का मला विचारा. नो मॅम. हा हा, लेफ्ट व्हायचं का? येस मॅम. चालेल, मग ठेवते मी बंद करते मी. हा, आणि मग नोट्स पाठवते मग मी. हा हो चालेल. चालेल. ओके बाय. हा बाय.